नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या पहिल्याच लॉंग व्हिडिओमध्ये. मी याआधी शॉर्ट व्हिडिओ बरेच अपलोड केले आहेत. तुम्हाला माहिती नसेल तर नक्की जाऊन चेक करा आणि नक्की बघा माझे व्हिडिओ. आणि तुम्हाला माहीतच आहे, यूट्यूब असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे मी तुमच्या सपोर्टशिवाय पुढे जाऊ शकत नाही. सो प्लीज मला सपोर्ट करा. तर मंडळी, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे, स्वतःच्या अनुभवांना मान देणे आणि स्वतःच्या गरजांची जाणीव ठेवणे. हे कुणी शिकवू शकत नाही किंवा कुणी सांगू शकत नाही आपल्याला. प्रत्येकाने हे अनुभवत जाण्याची गरज आहे. दुसऱ्यांच्या अपेक्षा, समाजाच्या नियमांमध्ये हरवून गेलो की आपण आपली ओळख विसरतो. आपल्याला वाटतं की फक्त दुसऱ्यांवर प्रेम करणं म्हणजे महत्त्वाचं आहे. पण खरं तर जर आपण स्वतःची काळजी घेणार नाही किंवा स्वतःला ओळखणार नाही तर इतरांसाठी प्रेम देखील अपूर्णच राहते बरं का. स्वतःवर प्रेम कधी मोठ्या कृत्यांमध्ये दिसत नाही, ते लहान गोष्टींमध्ये लपलेलं असतं. सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी घेणं आणि आपल्या आवडीच्या पुस्तकं वाचणं आणि चालायला जाणं, जेवणं व्यवस्थित किंवा झोप पुरेशी घेणे. कधी कधी फक्त स्वतःला ठीक आहे, मी माझ्या प्रयत्नांमुळे किंमतवान आहे हे आठवून करून देणं हेच खरं प्रेम आहे बरं का. स्वतःवर प्रेम म्हणजे स्वतःला दोष देत बसण्याऐवजी समजून घेणं. आपण चुका करतो, थकतो, अपयश अनुभवतो, हे सगळं सामान्य मान्य करून स्वतःला परत उभे करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. हे प्रेम अहंकार नाही बरं का. हे प्रेम आपल्याला उन्नत करते, बळकटी देते आणि आयुष्यात पुढे जाण्याची ताकद देते. आजूबाजूच्या लोकांमध्ये कधीकधी आपण इतके वेगाने धावत असतो की स्वतःचा आवाज देखील ऐकू येत नाही. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे तो आवाज ऐकणे, स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधणे आणि आपल्या भावनांचा आदर करणे. कधी कधी फक्त एखाद्या क्षणासाठी शांत बसून स्वतःच्या मनात विचार करून स्वतःच्या आठवणींचा वेध घेऊन हाच खरा अनुभव आहे. मैत्रिणींनो, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आपल्याला इतरांशी प्रेम करण्याची क्षमता निर्माण करणे. जिथे स्वतःशी प्रेम आहे तिथेच दुसऱ्यांसाठी प्रेमाची जागा तयार होते. मैत्रिणींनो, काय वाटतं, दुसऱ्याला समजून घेण्यापूर्वी आपण स्वतःला समजून घेऊ. दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याआधी आपण स्वतःच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. हे सगळं स्वीकारून स्वतःला मान्यता देऊनच आपण खऱ्या अर्थाने प्रेम करायला शिकतो. आज 1 फेब्रुवारीला स्वतःवर एक नजर ठेवा. आपल्या प्रयत्नांना, आपल्या क्षमतेला, आपल्या छोट्या मोठ्या क्षणांना ओळखा. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आयुष्याच्या प्रवासात एक मजबूत पाऊल टाकणे आहे, जिथून प्रत्येक नवा अनुभव, प्रत्येक नवा संबंध अधिक उन्नत, अधिक प्रामाणिक आणि अधिक जिवंत वाटतो. स्वतःला दिलेलं प्रेम हळूहळू इतरांमध्येही झळकते आणि जेव्हा आपण स्वतःला जपतो तेव्हा आयुष्य देखील आपल्याशी सौम्यपणाने वागते. मैत्रिणींनो, आजची तरुण पिढी वेगवान आहे, स्वप्न मोठी आहेत, आकांक्षा उंच आहेत आणि संधीही भरपूर आहेत. शिक्षण, करिअर, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्यांच्या मागे धावताना त्यांचं आयुष्य जणू एका शर्यतीसारखं झालं आहे. पण या सगळ्या धावपळीत एक प्रश्न अनेकदा स्वतःला विचारलाच जात नाही, मी खरंच आनंदी आहे का? यश म्हणजे काय याची एक ठरलेली व्याख्या आज समाजाने तयार केली आहे. चांगली नोकरी, मोठा पगार, आलिशान घर, गाडी आणि सामाजिक ओळख, ही सगळी उद्दिष्टे चुकीची नाहीत. मात्र तीच आयुष्याची अंतिम ध्येय ठरली तर मनाची शांती हरवण्याची दाट शक्यता असते. कारण बाह्य यश वाढतं पण आतली पोकळी ही कधीकधी तितक्याच वेगाने वाढत जाते. तरुण वयात अपयश आलं की लगेचच नैराश्य येतं.
तुलना सुरू होते आणि मग आपण मागे पडलो आहोत ही भावना मनात घर करते. मग काय, लगेचच देवाची आठवण येते. सद्गुरूचा धावा सुरू होतो. अध्यात्म सुचतं. अशा वेळी अध्यात्माचा खरा अर्थ मंदिरात जाणं किंवा केवळ धार्मिक विधी इतकाच मर्यादित ठेवू नये. अध्यात्म म्हणजे स्वतःकडे पाहण्याची कला, आपल्या विचारांची, भावनांची आणि कृतींची जाणीव ठेवणं. गीतेत सांगितलंच आहे, कर्म करा पण फळाची आसक्ती ठेवू नका. याचा अर्थ महत्वाकांक्षा सोडून द्या असा नाही, पण प्रयत्न करताना अपयश आलं तरी स्वतःची किंमत कमी समजू नका. हा त्यामागचा गाभा आहे. धन्यवाद मंडळी. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.